विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? छान. ओळखलात ना मला का विसरलात? नाही ना? छान. मी तुमची मराठीची शिक्षिका, माहिती आहे ना, शाहीन शेख माझे नाव. नागेश करजगे ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. मुलांनो, काय करताय तुम्ही? घरात बसून अभ्यास करतात, हो की नाही? आता अभ्यास करत आहात म्हणजे तुम्हाला थोडी उजळणी व्हायला पाहिजे की नको? बघा, आपण जे जे अभ्यास केले ना, थोडक्यात मी तुम्हाला त्याचे काही प्रश्न विचारणार आहे. मग तुम्ही आहात ना तयार प्रश्नांची उत्तरं द्यायला? मला सोपी सोपी उत्तर प्रश्न विचारणार आहेत आणि तुम्ही मला उत्तरं द्यायची आहेत. मग देणार ना उत्तर मला? छान, खूप छान. मुलांनो, आता आपण काय करायचंय, मी तुम्हाला प्रश्न विचारते बरं का. मला सांगा, मुळाक्षरांचे किती प्रकार आहेत बरं? किती प्रकार आहेत? बरोबर, मुळाक्षरांचे 2 प्रकार आहेत. किती? 2. आणि कोणकोणते आहेत बरं, सांगा जरा मला. मुळाक्षरांचे कोणते प्रकार आहेत? बरोबर, स्वर आणि व्यंजन. कोणते? स्वर आणि व्यंजन. मुळाक्षरांचे 2 प्रकार आहेत, स्वर आणि व्यंजन. आठवते ना काही? छान. मुलांना तुम्हाला आठवते का की आपण स्वर आणि व्यंजन हे भाग बघितलेला होता, हो की नाही? आणि त्यावर आधारित शब्द बघितलं होतं, वाक्य कशी तयार करायची हे पण आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर काय बघितलं होतं बरं आपण? सांगा जरा मला. आपण काय सुरुवात केली होती? हां, आपली कविता बघितली, धडा बघितला, ते आहे. बाराखडीमधला कोणत्या अक्षरांचं आपण सुरुवात केली होती बरं? आठवते का काही? हां, बरोबर, काना. कोणते अक्षर? काना. छान. बाराखडीमधले आपण काना या अक्षरांचं काय केलं होतं? आपण त्याची ओळख आणि त्याचं वाचन बघितलं होतं. त्यानंतर काय बघितलं होतं बरं? बरोबर, मागील पाठामध्ये आपण काय बघितलं होतं? तर वेलांटी, हो की नाही? आपण वेलांटीला पण सुरुवात केली होती, आठवतं ना तुम्हाला? आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की वेलांटीचं वाचन घरी करायचं आहे. मग तुम्ही करत आहात ना? छान. तुम्ही करत आहात, तुम्हाला माझ्याकडून शाबासकी. ठीक आहे मुलांनो, तुम्ही खूप छान आहात, खूप हुशार आहात, मला माहिती आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत झाले आहेत आता की बाराखडीमधले आपण 2 अक्षरांचं आपण बघितलेलं आहोत, काना आणि वेलांटी. आणि वेलांटीमध्ये सुद्धा आपण शब्द आणि त्याचे शब्दापर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्याला वाक्याला सुरुवात करायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला मी काही चित्र दाखवणार आहे बरं का. त्या चित्रावरून मला सांगायचे सुरुवातीस तुम्ही, हे कोणते व्यंजन आहे? हां, फक्त मला व्यंजन सांगायचं आहे बरं का. हे कोणते व्यंजन आहे मुलांनो? कोणते आहे? ल. बरोबर, हे आहे ल. हां, आता मला दुसरं सांगा. हां, हे काय आहे? हे कोणते अक्षर आहे? बघा बरं का, जरा नीट निरखून बघा. अगदी बरोबर, ल, ला, काना, ला. अगदी बरोबर उत्तर देतात. आता मला हे सांगा बरं का मुलांनो, काय आठवतंय का आपण बघितलं होतं मागील पाठामध्ये? हे हां, कोणते अक्षर आहे हे? ल ला पहिली वेलांटी ली. काय? ल ला पहिली वेलांटी ली, हो की नाही? छान. मुलांनो, आता तुम्हाला ल ला अजून एक दाखवू का मी? आता सांगणार ना व्यवस्थित? चला, आता मी तुम्हाला अजून एक दाखवते बरं का. आता मला सांगा, हे कोणते व्यंजन आहे? कोणते व्यंजन आहे हे? हां, च. हां, सांगा. चा. काय आहे हे? चा. आणि हे पहिली वेलांटी, काय उच्चार होतो त्याचा? ची. काय होतो? ची. अगदी बरोबर. अजून एक घेऊ का? सांगणार का तुम्ही उत्तर मला? अजून एक घेऊ? चला, अजून एक घेते बरं का मी. आता मला सांगा, हे कोणते व्यंजन आहे? कोणते आहे सांगा जरा. हां, हे आहे न. हां, हे कोणते अक्षर आहे? न ला काना ना. न ला काना ना.
आणि हे न ला पहिली वेलांटी नी. न ला पहिली वेलांटी नी. छान. आता अजून एक. आहात ना तुम्ही तयार मुलांनो? चला आता हे सांगा, हे कोणते व्यंजन आहे? बरोबर. बरोबर उत्तर देत आहात तुम्ही. प्रयत्न करायचा आहे आणि छान उत्तर देत आहात तुम्ही बरं का. घाबरायचं अजिबात नाही. सांगा हे कोणते आहे? ळ. ळ ळ बाळेचा ळ. हे बघा बरं जरा नीट. ळ आहे त्याला एक काना दिलेला आहे, मग काय उच्चार होतो? ला. आणि ळ ला पहिली वेलांटी ली. काय? ली. अगदी बरोबर उत्तर देत आहात. आता बघा मुलांनो, आता तुम्ही मला सांगितलात काना, आपण सॉरी व्यंजन आधी बघितलं, मग त्या काना बघितला आणि मग पहिली वेलांटी बघितली. बरोबर. आता मी तुम्हाला जो शब्द दाखवत आहे, जे अक्षर दाखवत आहे, त्या अक्षरांमध्ये काय फरक आहे मला सांगायचं आहे बरं का. सांगा बघू, हे कोणते अक्षर आहे किंवा कोणते व्यंजन आहे आणि त्या दोघांमध्ये काय फरक आहे? माझ्या या उजव्या हातामध्ये कोणते व्यंजन आहे? माझ्या या उजव्या म्हणजे राईट हँड बरं का. मराठीमध्ये राईट हँडला काय म्हणतात बघा. हा जो आहे ना, हा माझा राईट हँड आहे, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? उजवा. आणि हा जो आहे तो लेफ्ट हँड आहे, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? डावा. ठीक आहे. आता मला सांगा, माझ्या उजव्या हातामध्ये कोणते अक्षर आहे? व्यंजन आहे ग. बरोबर. आणि डाव्या हातामध्ये ग ला काना गा. बरोबर की नाही? आता मला सांगा मुलांनो, या ग मध्ये आणि या गा मध्ये काय फरक दिसतो बरं तुम्हाला? काय फरक दिसत आहे? काही तर दिसतोय का? दोन्ही अक्षरांमध्ये काहीतरी फरक आहे बरं का. मग काय फरक आहे दोन्ही अक्षरांमध्ये? तर याला काना नाही आहे. अगदी बरोबर. आणि या अक्षराला काय आहे इथं दिलेला? काना दिलेला आहे. छान. बरोबर तुम्ही ओळखलात. आता अजून एक बरं का. आता मला सांगा, आता हे कोणते व्यंजन आहे? अक्षर आहे माझ्या उजव्या हातामधलं? गा. आणि हे गी. बरोबर. हां, हे गा आहे आणि हे गी आहे. मग या दोघांमध्ये काय फरक आहे बरं? या दोघांमध्ये काय फरक आहे? तर याला काना आहे आणि याला काय आहे? माझ्या डाव्या हातात जे आहे त्याला काय आहे? वेलांटी आहे आणि याला काना आहे. बघा तुम्हाला समजत आहे ना दोघांमधला फरक. आता हे तिन्ही मी पण तिन्ही सुद्धा धरते बरं का मी. बघा बघा मुलांना, पहिलं आहे ग, मग आहे गा आणि नंतरनं काय आहे? गी. ग गा आणि गी. ग ग ला काना गा, ग ला पहिली वेलांटी गी. हे समजलं फरक तुम्हाला? अजून एक फरक बघू आपण बरं का. आता तुम्ही मला सांगायचं बरं का. तर मी सांगणार नाही तर तुम्हाला समजलंय ना. मग सांगा हे काय आहे? कोणते व्यंजन आहे? हे आहे ज. अगदी बरोबर. हां, हे ह्याच्यामध्ये बरोबर. हे काय आहे? जा. ज ला काना जा. ज ला पहिली वेलांटी जी. अगदी बरोबर. आता सांगा बघू मला, या तिघांमध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसतोय ना? कसा आहे? बघा बरं जरा, या तिन्ही अक्षरांमध्ये तुम्हाला फरक जाणवतोय का? बघा, पहिला आहे ज. हां, मग दुसऱ्या चित्रामध्ये दिलेला आहे ज ला काना जा. नंतर आहे ज ला पहिली वेलांटी जी. बघा हे फरक तुम्हाला जाणवत आहेत ना? ज ला काना जा, ज ला पहिली वेलांटी जी. अगदी बरोबर. बघा मुलांनो, तुम्हाला समजत आहे ना? छान.
आता आपण अजून एक बघूया बरं का. मुलांनो, आता मला सांगा तुम्ही हे कोणते व्यंजन आहे? कोणते अक्षर आहे हे? ख ला काना खा. अगदी बरोबर, ख ला काना खा. छान. आता हे सांगा बरं का. हे सांगा जरा मला, हे कोणते व्यंजन आहे? आता तुम्हाला सगळं समजत आहे ना? काना, मात्रा, सॉरी वेलांटी आणि काना आणि आपले साधे अक्षर. मग सांगा मला जरा. अगदी बरोबर, हे आहे श क्षत्रियाचा. त्याला काय दिलेलं आहे? पहिली वेलांटी आहे. छान. आता हे सांगा, हे दोन, हे दोन्ही अक्षर सांगायचे मला कोणते आहेत आणि दोघांमधला फरक सुद्धा सांगायचा आहे. सांगा बघू. बरोबर, हे आहे ध. दिसतंय ना तुम्हाला? हां, हे आहे ध. ध ध कशाचा? ध ध सांगा बघू. धबधब्याचा पण होऊ शकतो, हो की नाही? ध ध धनुष्याचा आपण बघितलेलं होतं. हां, ध ध, ध ला काना धा आणि ध ला पहिली वेलांटी धी. समजतं ना फरक? छान. मुलांनो, आता आपण हे सर्व बघितले, गमतीशीर बाराचा आपण बघितला. आता आपण काय करणार आहोत आजच्या आपल्या या पाठामध्ये? तर आज आपण पुन्हा एकदा, आपण मागील पाठामध्ये बघितलेलं होतं, वेलांटीवर आधारित शब्द बघितलेले होते, हो की नाही? आता आज आपण त्याच वेलांटीवरती आधारित काही छोटी छोटी सोपी सोपी वाक्य बघणार आहोत आणि काही प्रश्न बघणार आहोत. मग चला, आहात ना तुम्ही तयार? सुरुवातीस आपण वेलांटीचं काय करायचं आहे? वाचन करूया. काय करूया? वाचन. चला मग, तयार आहात? हां, छान. चला, 1 2 3 स्टार्ट करू आपण आता. क. क ला माझ्या मागं म्हणता ना तुम्ही? तुम्हाला येत आहे मला माहिती आहे. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही लवकर म्हणू पण शकता. जर येत नसेल तर माझ्या मागं म्हणा. ठीक आहे? क ला पहिली वेलांटी, क ला पहिली वेलांटी की. म्हणताय ना? क ला पहिली वेलांटी की. बघा, ख. पुढचं काय आहे? ख. ख ला पहिली वेलांटी खी. ख. ख ला पहिली वेलांटी खी. ग. ग ला पहिली वेलांटी गी. ग ला पहिली वेलांटी गी. घ. घ ला पहिली वेलांटी घी. घ. घ ला पहिली वेलांटी घी. बघा, हे घी आहे. घ ला पहिली वेलांटी घी. च ला पहिली वेलांटी ची. छ ला पहिली वेलांटी ची. ज ला पहिली वेलांटी जी. झ ला पहिली वेलांटी झी. ट ला पहिली वेलांटी टी. ठ ला पहिली वेलांटी ठी. ड ला पहिली वेलांटी डी. ढ ला पहिली वेलांटी ढी. न ला पहिली वेलांटी नी. त ला पहिली वेलांटी ती. थ ला पहिली वेलांटी थी. द ला पहिली वेलांटी दी. ध ला
पहिली वेलांटी धी. न ला पहिली वेलांटी नी. म्हणताय ना मुलांना? हां, मला माहिती तुम्हाला वाचायला यायला लागले. आता तुम्हाला कळत आहेत कोणते अक्षर आहे आणि जर वेलांटी किंवा काना असेल त्याचा उच्चार कसा करायचा आहे बरं का, आणि म्हणायचं बरं का दररोज. आता आपलं पुढचं कुठलं चालू आहे सांगा जरा. हां, पी. प. प ला पहिली वेलांटी पी. फ ला पहिली वेलांटी फी. ब ला पहिली वेलांटी बी. भ ला पहिली वेलांटी भी. म ला पहिली वेलांटी मी. य ला पहिली वेलांटी ई. र ला पहिली वेलांटी री. ल ला पहिली वेलांटी ली. व ला पहिली वेलांटी वी. श ला पहिली वेलांटी शी. छान छान म्हणत आहात बरं का मुलांना तुम्ही. असंच पुढचं पण म्हणायचं आहे. श. श ला पहिली वेलांटी शी. स. स ला पहिली वेलांटी सी. स ला पहिली वेलांटी सी. ह. ह ला पहिली वेलांटी ही. ह. ह ला पहिली वेलांटी ही. ळ. ळ ला पहिली वेलांटी ळी. ळ. ळ ला पहिली वेलांटी ळी. श्य. श्य श क्षत्रियाचा. श्य ला पहिली वेलांटी शी. न्य. न्य ला पहिली वेलांटी नी. आणि त्र. त्र ला पहिली वेलांटी त्री. बघा मुलांनो, आपण हे सर्व अक्षरांचं आता आपण वाचन केलेलं आहे. हे सर्व काय आहेत तर पहिली वेलांटीचे अक्षर आहेत. माहीत आहेत ना तुम्हाला? पहिली वेलांटीचे अक्षर आपण सुरुवातीला ह्याच्या एक एक अक्षरांचं वाचन केलं होतं आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती तयार होणारे शब्द कसे तयार होतात, वेलांटी म्हणजे काय, ह्या सर्वाचं आपण काय केलं होतं सुरुवातीस वाचन झालेलं आहे आपल्याला आणि मी तुम्हाला समजावून पण सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही वेलांटी काना यामध्ये फरक काय आहे समजून घ्यायचा आहे आणि त्याचं तसं त्या प्रकारे वाचन करायचं आहे आणि चुकायचं नाही आहे बरं का मुलांनो, प्रयत्न करायचा आहे. छान. आता मुलांनो बघा, आता आपण काय बघितलं आज, हे वेलांटीवरचे अक्षर बघितले बरोबर आणि मागील पाठामध्ये आपण काय काय बघितलं होतं तर त्याचे शब्द पण बघितलेले होते आणि तो शब्द कसा तयार करायचं हे सुद्धा आपलं झालेलं होतं, हो की नाही. आता आपण काय करायचं आहे या पाठामध्ये तर आपल्या या वेलांटीवरून वाक्य कसे तयार होत असतील बरं, हे आज आपण बघणार आहोत. कशी तयार होतात वाक्य तर बघा, खाली वाक्य वाचा. ओके, पहिलं वाक्य बघा, क. क ला दिसतंय हे कोणते व्यंजन आहे, क आहे. मग हे काय आहे, व ला पहिली वेलांटी वी आणि त ला काना ता, कविता. क. र ला काना रा, करा, कविता करा. आता पुढचं, म. वाचन करता आहात ना माझ्या मागं, बघा पुन्हा एकदा वाचन करून दाखवायला लागले तुम्हाला मी. क. व ला पहिली वेलांटी वी, त ला काना ता, कविता. याचा उच्चार कसा होतो, कविता. क. र ला काना रा, करा. पूर्ण वाक्य काय झालं, कविता करा.
आता पुढचं म ला काना मा, झ ला काना झा, माझा म्हणतो की नाही आपण माझा. बघा तो शब्द कसा तयार झाला इथं. म ला काना मा, झ ला काना झा, माझा. खिसा म्हणजे पॉकेट म्हणता ना तुम्ही खिसा, पॉकेट. ख ला पहिली वेलांटी खी, स ला काना सा, खिसा. बघा ख ला पहिली वेलांटी खी, स ला काना सा, खिसा. आता पुढचं वाक्य र ला पहिली वेलांटी री, क ला काना का, म ला काना मा, रिकामा. मग पूर्ण वाक्य काय होतं. माझा खिसा माझा खिसा रिकामा. म्हणताय ना, माझा खिसा रिकामा. आता पुढचं भ ला पहिली वेलांटी भी, भ ला पहिली वेलांटी भी, भीर भीर. काय येतो आहे भीर भीर. फ ला पहिली वेलांटी फी, र ला काना रा, फिरा. आता वाक्य बघा भीर भीर फिरा. कसं होतंय पूर्ण वाचल्यावर. भीर भीर फिरा. आता पुढचं तुम्ही सांगता का मला हे जरा. बघा बरं जरा वाचण्याचा प्रयत्न करा. सांगा बघू मला. हे वाचण्याचा प्रयत्न करा बरं. हे पुढचं दिसते ना तुम्हाला इथं. सांगा बघू जरा मग मला. हे काय आहे, कोणते व्यंजन आहे किंवा अक्षर आहे. हां छान. हे आहे ह. बरोबर ना. ह आहे. मग या ह ला पहिली वेलांटी दिली आहे. मग काय उच्चार होतो ही. मग र. बरोबर. आणि हे व ला काना वा. अगदी बरोबर. हिरवा. हां आता पुढचं वाचा बघू. प ला पहिली वेलांटी, प ला पहिली वेलांटी पी. बरोबर. हे काय आहे, कोणते अक्षर आहे किंवा कोणते व्यंजन आहे आपले. व. छान. आणि हे ळ ला काना जर दिला तर कोणता उच्चार होतो ला. बरोबर. काय होतं मग हे जोडून वाचा बरं सगळं. पी व ळा, पिवळा. खूप छान. आता पुढचं पण वाचा बरं का. आता हे कसे प्रयत्न केलो की नाही आपण वाचण्याचा, तसं हे पण वाचायचं आहे बरं का. हां प ला पहिली वेलांटी पी. बरोबर की नाही. हे तर माहित झालं तुम्हाला. आता प ला पहिली वेलांटी काय होतंय पी. मग पुढं स ला काना सा, र ला काना रा. मग जोडून कोणता शब्द तयार झाला. पिसारा. बरोबर. बघा तुम्हाला वाचता येत आहे म्हणजे मुलांना आता. खूप छान. म्हणजे तुम्हाला आता कानावरचे आणि वेलांटीवरचे जे आपले शब्द आहेत, जे वाक्य आहेत, ते तुम्हाला वाचता येत आहे. म्हणजे तुम्हाला माझ्याकडून एक मोठी शाबासकी बरं का मुलांना. व्हेरी गुड. अशाच प्रकारे आपण वाचन करायचं आहे आता पुढचं पण. चला माझ्या मागं वाचा. आता बघा द काय आहे हे द. मग द ला पहिली वेलांटी दी. द ला पहिली वेलांटी दी. व स भ र. बघा मग काय शब्द तयार झाला. दिवसभर. हे काय आहे बरं, कोणतं. ग आहे हे. मग ग आणि मग न ला पहिली वेलांटी दिली तर उच्चार काय होतो नी. आणि त.
गणित. पुढचं वाचा. ग, ग ला पहिली वेलांटी गी. र, व ला काना वा. गी र वा. काय? गी र वा. छान. हां मुलांनो, पुन्हा एकदा वाचन करायचं का आपण? चला पुन्हा एकदा तेच वाक्य पुन्हा एकदा आपण वाचन करूया. सांगा मग मला हे कोणते वाक्य आहे? द, द ला पहिली वेलांटी दी. व, स, भर दिवसभर. ग, न ला पहिली वेलांटी नी. त, ग नी त. हा आणि ग, ग ला पहिली वेलांटी गी. र, वा. गी र वा. दिवसभर गणित गिरवा. छान. आता पुढचं बघा. अ, भ ला पहिली वेलांटी भी. न, य. अभि न य. अभिनय करा. क, र ला काना रा. करा, अभिनय करा. पुढचं. व ला पहिली वेलांटी वी. ज, य ला विजयला विचारा. व ला पहिली वेलांटी वी. च ला काना चा. र ला काना रा. विचारा. पुढचं. क, क ला पहिली वेलांटी की. क ला पहिली वेलांटी की. स, न. की स न. न, न ला पहिली वेलांटी नी. शा, निशाण. फडकव. काय आहे? किसन, निशाण, फडकव. छान. कळलं ना मुलांनो हे वाक्य? आपण तयार केलेली वेलांटीवरची आधारित आणि काही कानाचे पण शब्द अक्षर आहे त्याच्यामध्ये. बघा, काना आणि वेलांटीवर आधारित आज आपण वाक्यांचं वाचन केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं काय आहे? तर एक गोष्ट आहे. बघा, आता आपण या वाक्य म्हणजे या काना आणि वेलांटीच्या आधारावरती आणि आपल्या व्यंजनांच्या आधारावरती काही गोष्ट पण तयार करू शकतो किंवा काही वाक्यरूपी आपण शब्दरूपी वाक्य सुद्धा तयार करू शकतो. बघा, तुम्हाला दिसते का चित्र? हे चित्र दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? मग काय करते बरं ती मुलगी? जरा सांगा बघू जरा मला. इथं एक मुलगा आहे, बरोबर? इथं एक मुलगी आहे आणि इथं एक मुलगी आहे. काय करते बरं हे सर्वजण? तर हा मुलगा झाडू मारत आहे. हां, ही मुलगी पण घर स्वच्छ करत आहेत, कचरा उचलत आहे. आणि ही मुलगी काय करत आहे? तर आपला जो बिछाना आहे ना, गादी बिछाना, तो उचलण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर की नाही? इथे एक सोफा आहे, बरोबर? आणि सगळेजण काय करत आहेत? तर म्हणजे आपलं घर साफ करत आहे. हो की नाही? आता चला आपण वाचन करूया. मग वाचा बरं, हे काय लिहिलंय बरं इथं? दिवस उगवला. काय लिहिलेलं आहे? दिवस उगवला. द ला पहिली वेलांटी दी. व, स. दिवस उगवला. छान. चला वाचा माझ्या मागं. आता प्रत्येक वेळेस मी वेलांटी असं वाचणार नाही. आता तुम्हाला माहीत झालेलं आहे की वेलांटी असेल किंवा काना असेल त्याचा उच्चार कसा होतो, माहीत झालं की नाही तुम्हाला? तुम्हाला वाटलं तर मी अजून एकदा फक्त पहिली ओळ त्याप्रमाणे वाचन करून दाखवते. द, द ला पहिली वेलांटी दी. व, स. दिवस. उ, ग, व. ल ला काना ला. दिवस उगवला. म्हणा. छान. आता हे एक दाखवते तुम्हाला वाचन, तसंच घेऊया बरं का आपण. न, न ला पहिली वेलांटी नी. श ला काना शा. निशा. व, व ला
पहिली वेलांटी वी, ज, य ला काना या, विजया, उठा. बघा, निशा, विजया, उठा. म्हणताय ना? हा, आता पुढचं. निशा, निशा, बिछाना काढ. निशा, बिछाना काढ. विजया, घर झाड. विजया, घर झाड. बघा बरं, जर तुम्हाला काय हे मी वाचता माझ्या मागं. चला. किरण आणि दिनकर, किरण आणि दिनकर, हे काय असेल बरं? वाचा बघू. ह्याला वेलांटी कुठंच नाही आहे या वाक्यामध्ये, या ओळीमध्ये. मग काय असेल जरा वाचण्याचा प्रयत्न करा बरं. बरोबर, आवाज साफ करा. छान. बघा, पुन्हा एकदा वाचा. किरण आणि दिनकर आवाज साफ करा. पुढचं. घर साफ आणि आवाज साफ. आवाज साफ. तर पुढचं बघा. चला आता शिरा चिवडा. चला आता शिरा चिवडा आणि चहाचा फराळ करा. आणि चहाचा फराळ करा. छान. कळलं मुलांनो? पुढचं बघा मुलांनो. आता आपण काय करणार आहोत? आता आपण काय बघणार आहोत बरं? तर त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. बघा, आता काय लिहिले बरं प्रश्न? वाचा बरं जरा. खालील रिकाम्या जागी पहिली वेलांटी. बघा, पहिली वेलांटीचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे ना इथं? बघा, पहिली वेलांटी असणारे योग्य अक्षर लिहा. सांगा बरं जरा आता मला तुम्ही. चला, तुम्ही सांगायचंय मला आणि मी लिहिणार आहे. तुमचं लक्ष फक्त इथं या बोर्डकडेच पाहिजे बरं का. आणि तुम्ही मला सांगायचं आहे या दोन्ही अक्षरांच्या मध्ये कोणते अक्षर येईल रिकाम्या जागी. सांगितलं तर तुम्हाला मी जे ही मोकळी जागा म्हणजे रिकाम्या जागा आहे. त्या रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहेत बरं का मुलांनो. तुम्ही मला सांगा आणि मी तिथं उत्तर लिहिणार आहे. आणि योग्य उत्तर पाहिजे बरं का. सांगा मग जरा मला. हे आहे क ला पहिली वेलांटी की, बरोबर. आणि इथं रिकामी जागा आहे. आणि इथं काय आहे? ग ला पहिली वेलांटी गी. मग इथं काय लिहू मुलांनो? सांगा बघू. बरोबर, बरोबर. ख ला पहिली वेलांटी खी. बरोबर उत्तर देत आहात तुम्ही. छान बरं का मुलांनो. ख ला पहिली वेलांटी खी. त. आता पुढचं सांगा. त नंतर काय येणार आहे बरं सांगा. हा, इथं काय आहे? त ला पहिली वेलांटी ती आणि इथं आहे द ला पहिली वेलांटी दी. मग या दोघांच्या मधलं अक्षर कोणतं आहे मुलांनो? सांगा बघू. बरोबर, छान. काय आहे? थ. म्हणजे थ ला पहिली वेलांटी थी, ती, थी, दी. आता पुढचं सांगायचं बरं का. सांगा. च ला पहिली वेलांटी ची, ज ला पहिली वेलांटी जी. मग या दोघांमधले पहिले अक्षर काय आहे?
छान. काय आहे तर छी. छ छ छत्रीचा, त्याला पहिली वेलांटी छी. ठीक आहे. पुढचं सांगा बघू. ध, ध ला पहिली वेलांटी धी, प ला पहिली वेलांटी पी. मग दोन्ही मधलं अक्षर कोणतं आहे? नी. काय आहे? नी. धी, नी, पी. बरोबर ना? धी, नी, पी. आता पुढचं पी, पी, फी, बी. बरोबर. फ, फळांचा, पी, फी आणि बी. छान. आता पुढचं सांगा. मग आता बघा सेम आहे. धी, नी, पी, पी, फी, बी आणि बी, भी, मी. बी, भी, मी. आणि शेवटचं काय उत्तर देतात मुलांना तुम्ही? छान. र, र ला पहिली वेलांटी री. ई, री. बरोबर आहे ना? ई, री आणि ली. छान. आता आपण पुढचा अजून एक प्रश्न बघूया. आता मुलांनो, आता तुम्हाला सगळे शब्द दिसतात का? आता इथं काय करायचं आहे बरं? बघा प्रश्न काय लिहिलेला आहे तर खालील अक्षरांना पहिली वेलांटी, बघा हे सिम्बॉल आहे पहिली वेलांटीचं, विसरायचं नाही. खालील अक्षरांना पहिली वेलांटी देऊन शब्द पूर्ण करा. बघा खालील अक्षरांना पहिली वेलांटी देऊन शब्द पूर्ण करा. मग काय करायचं आहे? इथं जी तुम्हाला रिकामी जागा दिसते की नाही, तिथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अक्षर बनवायचं आहे, ते शब्द तयार करायचा आहे पहिली वेलांटी देऊन. मग तो कसा? बघा आता इथं काय आहे? ख आणि ळ ला का ला. मग जर आपण इथं पहिली वेलांटी दिली, बघा काय शब्द तयार झाला? खिळा. छान. त्याचप्रमाणे इथं पण द्यायचं आहे. मग तुम्ही सांगा मला कोणता शब्द तयार झाला बरं? फिका. हा, हे सांगा. बरोबर. मग ही ना. इथं पी सा रा. ही रा. आता इथं बघा बरं का, इथं बघा क डॅश आहे, क आणि ल आहे, मग परत डॅश आहे, मग ब आणि ल आहे. बरोबर की नाही? मग आता मला सांगा, इथं आपण पहिली वेलांटी द्यायची. बरोबर. कुठं कुठं द्यायची? इथं द्यायचं किल आणि इथं. मग काय शब्द तयार झाला बरं? किलबिल. कोणता शब्द तयार झाला? किलबिल. आता इथं पहिली वेलांटी द्यायची आहे. बरोबर. मग काय तयार झालं? रविवार. कोणता शब्द? रविवार. आणि जर इथं पहिली वेलांटी आपण दिली तर सांगा जरा मला कोणता शब्द तयार झाला? वाचा जरा बघा जरा ते कोणता शब्द शेवटचा? बरोबर, बहीण. कोणता शब्द आहे? बहीण. छान मुलांना. आता हे सर्वांचं तुम्हाला समजलेलं आहे ना, पहिली वेलांटी कसं द्यायचं, कोणता शब्द तयार होतो, हो की नाही? छान. आता मुलांना तुम्हाला मी सांगितलं होतं की या सर्व पहिली वेलांटीवर आधारित शब्दांचे अक्षरांचे तुम्ही काय करायचंय? वाचन करायचं आहे. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की कशा प्रकारे कृतीयुक्त आपण वाचन करू शकतो, हो की नाही? आता बघा माझ्यासोबत तुम्ही काय करायचं आहे? कृतीयुक्त वाचन करायचं आहे. हा, क ला पहिली वेलांटी की. क ला पहिली वेलांटी की. पुढचं काय आहे?
ख, ख ला पहिली वेलांटी खी. ख ला पहिली वेलांटी खी. वाचताय ना मुलांनो आणि कृती पण करत आहात ना, छान. पुढचं ग, ग ला पहिली वेलांटी गी. पुढचं घ ला पहिली वेलांटी घी. च, च ला पहिली वेलांटी ची. बघा पहिली वेलांटीचा असा आपण देतो ना हाताने, आपण काना असा होता आणि वेलांटी अशी, बरोबर. च, च ला पहिली वेलांटी ची. छ, छ ला पहिली वेलांटी छी. ज, ज ला पहिली वेलांटी जी. म्हणताय ना मुलांना. तर पुढचं झ, झ ला पहिली वेलांटी झी. ट, ट ला पहिली वेलांटी टी. ठ, ठ ला पहिली वेलांटी ठी. ड, ड ला पहिली वेलांटी डी. त्याचप्रमाणे पुढचं ढ, ढ ला पहिली वेलांटी ढी. न, न ला पहिली वेलांटी नी. त, त ला पहिली वेलांटी ती. थ, थ ला पहिली वेलांटी थी. द, द ला पहिली वेलांटी दी. ध, ध ला पहिली वेलांटी धी. पुढचं न, न ला पहिली वेलांटी नी. प, प ला पहिली वेलांटी पी. पुढचं काय आहे बरं, तुम्ही वाचा जरा. फ, फ ला पहिली वेलांटी फी. ब, ब ला पहिली वेलांटी बी. भ, भ ला पहिली वेलांटी भी. म, म ला पहिली वेलांटी मी. य, य ला पहिली वेलांटी ई. कृती पण करायचं आहे मुलांनो. र, र ला पहिली वेलांटी री. ल, ल ला पहिली वेलांटी ली. व, व ला पहिली वेलांटी वी. श, श श शाळेचा, त्याला काय पहिली वेलांटी शी. खालचं श, श ला पहिली वेलांटी शी. करताय तुम्हाला दिसतंय ना. हा करायचंय आता. स, स ला पहिली वेलांटी सी. ह, ह ला पहिली वेलांटी ही. ळ, ळ ला पहिली वेलांटी ली. श, श ला पहिली वेलांटी शी. न्य, न्य ला पहिली वेलांटी नी. आणि शेवटचा आहे त्र, त्र ला पहिली वेलांटी त्री. छान मुलांनो, आता आपण हे सर्व काय स्वर आणि व्यंजन हे बघितलेले आहेत. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, तर आपण आपले हे स्वर हे व्यंजन काय करायचं आहे, तर ह्याचं कृतीयुक्त वाचन करायचं आहे. करणार ना मग. आणि त्यावर आधारित शब्द, त्यावर आधारित वाक्य पण आता करायचं आहे. तुम्हाला माहिती झाली ना आता वाक्य कशा प्रकारे तयार होतात. तर तुम्ही घरात बसून वाक्य पण स्वतः तयार करायचे आहेत. ठीक आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीचे पुस्तकं किंवा आपले वर्तमानपत्र, हे त्या मराठी वर्तमानपत्र आणि मराठी गोष्टींचे पुस्तकं हे काय करायचे आहेत, वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच तुम्हाला खूप छान मराठी बोलता येईल मुलांनो. मग करणार ना वाचन घरामध्ये. जे जे मी घेतलेलं आहे, जे काना, मात आणि पहिली वेलांटी या दोघांचे सुद्धा काय करायचे आहे, घरी वाचन करायचे आहे. करणार ना मग. छान. चला बाय मुलांनो. धन्यवाद.